हॅलो गाईज, गावाकडं आलो म्हणजे ही वाईब्स तर आलीच पाहिजे. गाय म्हशींनी आपलं स्वागत झालंच पाहिजे. म्हणजे गावाकडं आल्याचा फील काही येत नाही. आणि इतकी छान शेती बघितल्यानंतर पुढे आमचं स्वागत माकडांनी केलं. आणि माकडं इतकी होती की जी मला मोबाईलमध्ये कॅप्चर करता आली नाही आणि मला उतरण्याची भयानक भीती वाटली होती. पण माकडं खूप सारी आली होती. गावाकडची लोक, गावाकडची घरं आणि गावाकडचं लोकांचं प्रेम, जे की आपल्याला वर्षातून फक्त एकदाच भेटतात, पण ते आपल्याला खूप प्रेम देतात, खूप प्रेम देतात. आणि ही आंब्याचं झाड झाला की अजिबात आंबे नव्हते, पण खरंच ही काळी जमीन, गाव बघून खूप छान वाटत होतं. मी बऱ्याच वर्षानंतर गावाकडे आले होते. मी आसऱ्याचं बोनं द्यायला आले होते. आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल की आसरा ज्यांना असतो त्यांना गावाकडे कैऱ्या देण्यासाठी जावंच लागतं, नाही तर आपल्याला काहीतरी कोप लागतो किंवा काहीतरी होतं असं म्हणतात. प्लीज इग्नोर करा माझ्या अवताराला. मी 50 एकर चालून आले होते, म्हणून मला खूप भयानक ऊन लागलं होतं, खूप थकलेली होते. त्यानंतर आम्ही घराकडे जायला निघालो. तुमच्यापैकी किती लोक गावाकडे जाऊन बोनं देता मला नक्की सांगा.